आपल्या मुलांचा योग्य वयात विवाह व्हावा आणि आपल्या मुलांचा सुखाचा संसार व्हावा अशी सर्वच आई वडिलांची इच्छा असते आणि त्यानुसारच आपल्या मुलांसाठी स्थळ देखील पाहायला सुरुवात केली जाते। परंतु अशा काही अडचणी निर्माण होतात ज्यामुळे आपल्या मुलांच्या विवाहामध्ये विलंब होतो आणि यामुळे आई वडील तसेच मुलं मुली ही नेहमी चिंतेत असतात की विवाहामध्ये येणाऱ्या या अडचणी कशा दूर होतील। विवाहामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास मदत होणार आहे आणि मुलांना मनासारखा जोडीदार देखील मिळणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे, तो म्हणजेच तांदळाचा। म्हणजेच मुठभर तांदूळ एका ठिकाणी ठेवायचे आहेत। आता हे तांदूळ कोणत्या ठिकाणी ठेवायचे आहेत, कोणती सेवा करायची आहे याविषयीची माहिती व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी आणि आपल्या मुलांना योग्य जोडीदार मिळावा, मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी आपल्याला जो उपाय करायचा आहे तर तो तांदळाचा करायचा आहे। तर उपाय जो करणार आहोत तर तो करायचा आहे आपल्याला गुरुवारी। कोणत्याही गुरुवारी तुम्ही या उपायाला सुरुवात करू शकता। गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित वार आहे आणि या दिवशी जर आपण हा उपाय केला तर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासारखा आपल्या मुलांचा देखील जोडा जमणार आहे। त्याचबरोबर आपण हे जे अखंड तांदूळ घेणार आहोत तर ते हळदीनं आणि कुंकवानं आपल्याला लाल करून घ्यायचे आहेत। आता हळदीनं आणि कुंकवानं लाल का करून घ्यायचं आहे तर हळद शुभत्व, आरोग्य आणि पवित्रता दर्शवत असते। त्याचबरोबर कुंकू शक्ती, सौभाग्य आणि देवीत्वाचं प्रतीक आहे आणि अशा अक्षता जर आपण उपायासाठी किंवा देवी देवतांना अर्पण करण्यासाठी जर वापरल्या तर त्या अधिक पवित्र आणि मंगल मानल्या जातात। त्याचबरोबर आपण हे जे उपायासाठी तांदूळ घेणार आहोत, अखंड अक्षता घेणार आहोत तर ते तुटलेल्या नसावेत यावर विशेष भर द्यायचा आहे, कारण तुटलेले तांदळाचे दाणे हे अपूर्णतेचे प्रतीक मानले जातात। त्याचबरोबर अखंड तांदळाचे दाणे म्हणजे संपूर्णता, स्थैर्य आणि निरंतरता दर्शवत असतात आणि आपण जर ह्या अखंड अक्षता म्हणजेच हे अखंड तांदळाचा जर उपाय केला, हे जर मी ज्या ठिकाणी सांगणार आहे त्या ठिकाणी अर्पण केले तर आपण केलेल्या सेवेचं, केलेल्या उपायाचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होणार आहे। आता उपाय करायचा आहे आपल्याला गुरुवारी दिवसभरात तुम्ही कधीही उपाय करू शकता, परंतु तिन्ही सांजेच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय मी अगोदर सांगितला तर याप्रमाणे कोणत्याही गुरुवारी सुरू करू शकता। त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्यावरती देखील हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे आणि उंबरट्यावरती हळदीनं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन करत असताना, हळद ओली करताना त्यामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल मिसळायचं आहे आणि अशी ही हळद ओली करून त्यानं आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। त्यानंतर मी ज्या सांगितलेल्या आहेत तशा अखंड एक मुठभर अक्षता घ्यायच्या आहे, म्हणजे वाटीभर जरी तुम्ही घेतल्या तरी देखील चालतील। त्यानंतर आपल्याला लागणार आहे लेकूरवाळी हळकुंड, 2 हळकुंड आपल्याला घ्यायचे आहेत। आता मला यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये असं विचारण्यात आलं होतं की लेकूरवाळ हळकुंड म्हणजे काय, तर तुम्हाला स्क्रीनवरती एक हळकुंडाचा फोटो दिसत आहे, म्हणजेच जे अखंड हळकुंड तुम्हाला दिसत आहे तर त्यालाच लेकूरवाळ हळकुंड म्हटलं जातं आणि तुम्ही नीट पाहत असाल तर हळकुंडाला जोडून एक छोटासा हळकुंड आलेला आहे, तर याच हळकुंडाला लेकूरवाळ हळकुंड असं म्हटलं जातं। तर असे हे हळकुंड आपल्याला या उपायासाठी लागणार आहेत 2। त्यानंतर एक सुपारी घ्यायची आहे, ती सुपारी पूजेसाठी जी वापरतात तर तीच घ्यायची आहे। अगोदरपासून घरामध्ये असलेली किंवा वापरात असलेली सुपारी घ्यायची नाही। त्याचबरोबर लागणार आहे 2 अखंड लवंगा, तसेच 2 हिरव्या वेलच्या आणि पिवळ्या रंगाचे आपल्याला 2 रुमाले घ्यायचे आहेत। तुम्ही कोणताही कपडा घेतला तरी देखील चालेल, परंतु हा नवीनच असावा। त्यानंतर 2 विड्याची पानं घ्यायची आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन देवघरासमोर बसायचं आहे। सर्वप्रथम तर त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे। देवघरातील सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची आहे आपल्या कुलदेवतेची, सर्व देवी देवतांची, आणि त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे। आता उपाय करताना आई वडिलांनी केला तरी देखील चालेल किंवा मुला मुलींनी हा उपाय केला तरी देखील चालेल। आता काही कारणास्तव म्हणजे शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त जर मुलं घरापासून दूर असतील तर आई वडील आपल्या मुलांच्या नावाने हा उपाय करू शकतात। त्यानंतर आई वडिलांनी जो उपाय करत असेल तर त्यांनी या ज्या अक्षता घेतलेल्या आहेत तर त्या मुठभर अक्षता आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत। उजव्या हातामध्ये या मुठभर तांदळासोबतच लवंगा, 2 हिरव्या वेलच्या घेतलेल्या त्या आणि सुपारी देखील आपल्याला हातामध्येच घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपली जी कुलदेवता आहे, आपल्या कुळाचं जी रक्षण करत असते, आपल्या कुटुंबावर संकट जी येत असतात, जर तुम्ही त्या कुलदेवतेची जर पूजा करत नसाल किंवा त्या कुलदेवतेला जर तुम्ही विसरत असाल तरी देखील आपल्या कुटुंबावर ही अडचणी येत असतात। त्यामुळे सर्वप्रथम तर आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे। जर तुमची कुलदेवता ही कोणती आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर
ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। गुरुवार हा वार भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असल्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। तुम्ही कोणतेही कडधान्य घेऊ शकता, म्हणजेच मूग, चवळी, कोणतेही जे मोठ्या आकाराचा कडधान्य असेल तर ते 108 मोजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते 108 मोजून घेतलेलं कडधान्य मोजतच आपल्याला या मंत्राचा जप पूर्ण करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला अवघड जाणार नाही। त्यानंतर पुन्हा या ज्या आपण घेतलेल्या अक्षता आहेत तर त्या अभिमंत्रित करायच्या आहेत या मंत्रानुसार। त्यानंतर गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे, कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि कोणत्याही कार्यामध्ये जर विघ्न येत असेल आणि गणपती बाप्पांचं स्मरण केलं तर त्यावरील ही सर्व विघ्न दूर करण्याचं काम हे विघ्नहर्ता करत असतात। त्यामुळे आपल्याला विघ्नहर्त्याचं देखील नामस्मरण करायचं आहे। त्यानंतर आपण एक जो रुमाल घेतलेला आहे पिवळ्या रंगाचा, तर त्यामध्ये तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत। या वस्तू ठेवत असताना आपण ज्या विड्याची पानं जो 2 घेतलेली आहेत तर ती विड्याची पानं देखील या रुमालामध्ये ठेवायची आहेत आणि त्यावरती तुम्हाला या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत। आता ही जी विड्याची पानं घेतलेली आहेत 2, तर त्यावरती तुम्हाला चंदनानं किंवा हळदीनं तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण असेल, म्हणजेच प्रेमविवाह करायचा असेल आणि तो जर होत नसेल तर प्रेमविवाह असं या विड्याच्या पानावरती लिहायचं आहे। किंवा जर तुमच्या मुलांच्या कुंडलीमध्ये जर काही दोष असतील तर कुंडली दोष असं लिहायचं आहे। किंवा जर काही अडचणी, म्हणजेच कोणी एखाद्यानं काही बाधाविधा केली असेल किंवा इतर जर काही कारणं असतील ज्यामुळे तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील तर ते तुम्हाला फक्त एका शब्दामध्ये लिहायचं आहे। पानावरती कुठंही आपल्या मुलांचं नाव लिहायचं नाही, फक्त आपल्या मनामध्ये लिहित असताना मुलांचं नाव घ्यायचं आहे। मी माझ्या या मुलीसाठी किंवा माझ्या या मुलासाठी हा उपाय करत आहे। त्याचबरोबर कोणताही उपाय करताना अगदी शांतपणे करायचा आहे, घरातल्या घरात करायचा आहे, म्हणजेच बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला कळणार नाही आजूबाजूच्या, अशा पद्धतीने हे उपाय करायचे असतात। त्यानंतर आपण जो दुसरा रुमाल घेतलेला आहे तर त्यावरती ज्या उरलेल्या ज्या अक्षता आहेत तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्याची पोटली तयार करायची आहे। आणि आपण जी सुपारी घेतलेली होती, जी आपण मुठभर अक्षतांसोबत अभिमंत्रित केलेली होती, तर ती सुपारी जे वाटीमध्ये उरलेल्या अखंड अक्षता आहेत तर त्यांच्यासोबत ठेवायच्या आहे। उरलेल्या ज्या लवंगा असतील तर त्या, आणि जो आपण दुसरा रुमाल घेतलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला याची बांधून पोटली तयार करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला देवघरामध्येच ठेवायची आहे। त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्या जवळपास उंबराचं झाड असेल, म्हणजेच औदुंबर वृक्ष असेल, तर त्याखाली जायचं आहे। जाताना भगवान श्री हरिविष्णूंच्या पूजेसाठी जे साहित्य लागतं, म्हणजेच पिवळ्या रंगाची फुलं असतील, पिवळ्या रंगाचे मिठाई असेल किंवा इतर ज्या काही वस्तू असतील, धूपदीप असेल, तर ते सर्व घेऊन या ठिकाणी जायचं आहे। जाताना एक दिवा देखील घ्यायचा आहे। तो दिवा जर कणकेचा किंवा मातीचा असेल तर अतिशय उत्तम। कणकेचा दिवा बनवत असताना चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तर या उंबराच्या झाडाला पाणी घालायचं आहे। उंबरामध्ये श्री दत्त गुरु म्हणजे भगवान श्री हरिविष्णूंचं स्वरूप, तसेच भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी वास करत असतात आणि त्याच्यामुळंच आपल्याला या सर्वप्रथम उंबराच्या झाडाची पूजा करायची आहे, त्याला जल अर्पण करायचं आहे आणि पाणी अर्पण करताना पूर्ण झाडाला गोल फिरून अर्पण करायचं आहे। त्यानंतर त्यातील थोडंसं पाणी वाचून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे। त्या उंबराच्या झाडाच्या मुळाशी तुम्ही जो दिवा आणलेला आहे तो प्रज्वलित करायचा आहे। हा दिव्यामध्ये तुम्हाला जर शक्य असेल तर मोहरीचं तेल घालायचं आहे किंवा देशी गाईचं तूप घालायचं आहे आणि त्यानंतर आपण जी पोटली आणलेली आहे तर ती आपल्या हातामध्ये घेऊन तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधी जी काही समस्या असेल, अडचण असेल, तर ती तुम्हाला या ठिकाणी बसून या पोटलीवरती बोलून दाखवायचे आहे। पुन्हा एकदा श्री दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे, भगवान श्री हरिविष्णूंचं, माता लक्ष्मीचं या ठिकाणी बसून नामस्मरण करायचं आहे। या उंबराच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती या उंबराच्या झाडाच्या एखाद्या फांदीला तुम्हाला बांधायची आहे। हा उपाय तुम्हाला दर गुरुवारी करायचा आहे। उंबराचं जर झाड खूप मोठं असेल तर मग तुम्ही उंबराच्या झाडाच्या मुळाशी ठेवू शकता। ठेवत असताना तुम्ही थोडीशी माती उकरून त्या मातीमध्ये ते ठेवायचे आहे। दर वेळेला गेल्यावरती तुम्ही पुढच्या वेळेला जर गेल्यावरती जर ती पोटली त्या ठिकाणी असेल तर ती तुम्ही उचलून वाहत्या पाण्यामध्ये नेऊन सोडायची आहे आणि दुसरी पोटली तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायची आहे। हा उपाय तुम्हाला खूप गुरुवार करावा लागणार नाही, पण करत असताना तुम्ही मनापासून श्रद्धेने करायचं आहे। दत्तगुरूंचं, भगवान श्री हरिविष्णूंचं, लक्ष्मी मातेचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही घरी आल्यानंतर जे आपण पाणी वाचून घेतलेलं होतं तर ते पाणी आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता, निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे। मी जसं सांगितलं ती पोटली जी आपण झाडाला बांधलेली आहे तर त्यामध्ये जे हळकुंड घेतलेलं होतं, लेकरूवाळ हळकुंड, लवंगा
आणि ज्या बाकीच्या वस्तू होत्या तर त्या सर्वांची पोटली आपल्याला त्या ठिकाणी बांधायची आहे. आणि फक्त ज्या उरलेल्या अक्षदा होत्या वाटीमध्ये तर त्यामध्ये फक्त आपल्याला एक सुपारी आणि लवंगा ठेवायच्या आहेत. अशा वस्तूंचा आपल्याला उपाय करायचा आहे. त्यानंतर उरलेल्या ज्या अक्षदा आहेत तर त्या तुम्हाला देवघरासमोरच ठेवून द्यायच्या आहेत. नंतरच्या वेळेला उपाय करताना फक्त आपल्याला एक मुठभर मोजूनच अक्षदा घ्यायच्या आहेत. त्यानंतर जी आपण लग्नासाठी स्थळ पाहण्यासाठी जात असाल तर त्यावेळेला आपण या ज्या अक्षदा आहेत आणि ही जी सुपारी आहे तर ती सोबत ठेवायची आहे, जेणेकरून विघ्नहर्त्याचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या सोबत राहणार आहे. भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद सोबत राहणार आहे आणि विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी देखील दूर होण्यास मदत होणार आहे. तर अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे. उपाय करताना मनापासून श्रद्धेने करायचा आहे. भगवान श्री हरी विष्णू गणपती बाप्पा आपली कुलदेवता आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला विसरायचं नाही. आणि कोणतेही उपाय सेवा करून नुसते चालत नाही तर त्याला मेहनतीची देखील जोड असायलाच हवी.